विशेष प्रायोजित कार्यक्रम आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. प्रायोजक मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, विजयनगर, सांगली. नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय विशेष कार्यक्रम आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. आपल्याबरोबर आजही आहेत डॉक्टर कादंबरी जगताप, ज्या आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत. आणि आपण या कालच्या एपिसोडमध्ये ऐकलं की स्त्रियांमध्ये दिसणारा पीसीओडी हा आजार, तर या आजाराचं नेमकं त्यांची लक्षणं काय आहेत, तो कसा स्त्रियांमध्ये असतो, कधी छुपा असतो, त्याची लक्षणं वेगळी वेगळी असतात. पण जेव्हा आयुर्वेदिक ट्रीटमेंट या आजारावर होते, तर कशा पद्धतीनं मग ती व्यक्ती किंवा ती स्त्री पुन्हा नव्यानं एका चांगल्या जीवनाला सामोरी जाते. मॅडम काय सांगाल की एखादं आपण असं उदाहरण देऊ का? रिपीट. असं एखादं उदाहरण आपल्याला देता येईल का, की ज्या उदाहरणातून आपल्याला लक्षात येईल, म्हणजे आपल्याला ऐकणाऱ्यांना सुद्धा लक्षात येईल, की पीसीओडी सारखा आजार पूर्णपणे बरा होतो आणि ती स्त्री म्हणून खूप छान आयुष्य जगते पुढे. काय येस, सांगाल? नक्की. आता मी एक उदाहरण म्हणजेच केस सांगते. त्याच्यामध्ये एक 15 वर्षाची मुलगी होती. तिची पाळी सुरू झाली त्यावेळी ती अगदी व्यवस्थित आली आणि गेली. हं. पण नंतरची पाळी जी आली ती तिला साधारण 45 दिवसांनी आली. त्यानंतरची 60 दिवसांनी, नंतरची 30 दिवसांनी असं करत ते सायकल तिचं डिस्टर्ब झालं. हं. तिथून पुढे 6 महिने तिचे पिरियड्स आलेच नाही. ओह! तर अशी ही सुरुवात झालेली होती. तिचं आता सध्या वय आहे 25 वर्ष. तर आता तिच्या केसमध्ये जर आपण बघितलं सोनोग्राफी वगैरे करून, तर तिचा गर्भाशयाचा थरच साचत नाही. तर हो. पाळी येणे म्हणजे काय, की योग्य वेळी बीज फुटणे. ते बीज फुटत असताना त्याला रिस्पॉन्स म्हणून गर्भाशयात थर वाढत असतो, जेणेकरून ते बीज रुजलं पाहिजे. पण बीज रुजणार नसेल, तर तो थर गर्भाशय काढून टाकतं, त्याला आपण पाळी येणे म्हणतो. बरोबर. मग हे जे सगळं आहे ना, बीज योग्य वेळी वाढणे, त्याने बरोबर ते रिसेप्टर देणे, तो थर साचत जाणे आणि मग तो योग्य वेळी बाहेर पडणे. तर हे सगळं केमिकल रिएक्शन आहे आणि याच्यामध्ये हार्मोनी असणे, यालाच हार्मोनल इम्बॅलन्स किंवा हार्मोनल बॅलन्स असं म्हणतो. हं. आता तिच्या ह्याच्यामध्ये झालं असं, की शरीरामध्ये उष्णता एवढी प्रचंड होती, की गर्भाशयाचा थर साचूच शकत नाही. म्हणजे त्यासोबत जेव्हा आपण जे पेशंटची केस घेत असतो, डिटेल हिस्ट्री घेत असतो, तर ह्याच्यात संलग्न अशा बऱ्याच गोष्टी दिसत असतात. तिचं वजन फार कमी होतं. आता मी जे तुम्हाला सांगितलं पीसीओडीचं हं. सगळ्यात पहिलं लक्षण, की वजन वाढलेलं हां, असतं. हां. आता हिचं तर वजन इतकं कमी आहे, की ती फार तर 30-35 किलोची सुद्धा नाही. ओह! तरी सुद्धा तिला त्रास आहे. हं, तर हं. आता ह्याच्यामध्ये तिची ट्रीटमेंट पीसीओडीचीच करायची असं नाही. तिची जी शरीरात वाढलेली उष्णता आहे ती बॅलन्स करणे, शरीराला कडकी लागणे म्हणतो आपण, ते सगळं दुरुस्त केलं, की आपोआप तो गर्भाशयाचा थर साचायला लागतो. हं. विदिन 3 मंथ्स तिची पाळी अगदी नॉर्मल झाली आहे. सोनोग्राफीमध्ये आपण बघितलं तर तो थर आता साचायला लागलाय आणि हार्मोन्स तिचे बॅलन्स झाले. म्हणजे आपण जसं म्हणलं, की आयुर्वेद व्यक्तिगणिक त्याच्याकडे दृष्टिकोन वेगळा असतो आयुर्वेदिक तज्ञांचा सुद्धा आणि व्यक्तिगणिक त्याची जी लक्षणं दिसतात, तर फक्त पीसीओडी म्हणून चालणार नाही, तर त्या लक्षणांनुसार काय-काय त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, शरीरामध्ये काय नेमका बदल व्हायला पाहिजे. तुम्ही आत्ता सांगितलत, की प्रचंड वाढलेली उष्णता आहे, तर ती पहिल्यांदा कमी केली पाहिजे. म्हणजे मग ती जी सर्कल सगळं सुरू होईल, तर ते चांगल्या पद्धतीनं होईल. मंडळी, तुमच्या मुलींच्या बाबतीत असं झालंय का? तर हे ऐकत असताना तुमच्या लक्षात येईल, की आयुर्वेद व्यक्तिगणिक वेगळा विचार करतो आणि त्यामुळंच जो पीसीओडी सारखा आजार आपण आज विशेषतः बघतोय, तर त्या आजारावर आयुर्वेद नक्की मात करू शकतो आणि त्या स्त्रीला पुन्हा चांगलं स्त्रीत्व बहाल होतं आणि ती पुन्हा आपलं पुढचं आयुष्य खूप छान जगू शकते. तर असंच काही उदाहरण आपण पुढच्या भागामध्ये पण ऐकणार आहे. पण त्यासाठी ऐकत राहा 90.4 ग्रीन एफएमवर. मॅडम, तुम्ही हे येऊन इथे सांगताय ना, त्यामुळं आमच्या ऐकणाऱ्या ज्या सख्या आहेत, तर त्यांच्या मनामध्ये नक्कीच नव्या आशा पल्लवित होतायत. कारण हे जे अ, आपण वेगळ्या सायन्सकडे गेलो, की सगळ्यांसाठी एकच औषध दिलं जातं, पण आयुर्वेद असं करत नाही. आणि कादंबरी जगताप मॅडमच्या हातात जर तुम्ही आपल्या अशा पेशंटला दिलत, तर नक्कीच तिचं स्त्रीत्व पुन्हा चांगलं तिला बहाल होईल असं म्हणायला हरकत नाही. मॅडम, तुम्ही इथे येऊन हे सांगताय आणि असंच आपण सगळ्यांना अ, वेगवेगळ्या आजारांबद्दल सांगत राहणारच आहोत. पण उद्या आपण आणखी एक असं उदाहरण सांगूया, की जेणेकरून वेगळ्या अंगानं काही याचा विचार होतोय का आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून, हे आपल्या लक्षात येईल. आपण आज इथेच थांबतोय, पण उद्या पुन्हा भेटतोय. नमस्कार. येस, धन्यवाद. कार्यक्रमाचे प्रायोजक होते मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, सांगली. आपल्याला जर अचूक आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील, तर आपण मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, पहिला मजला, KFCच्या वर, विजयनगर, सांगली या ठिकाणी सोमवार ते शनिवार
सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भेट देऊ शकता आणि आजारातून मुक्तही होऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 98 346 23 909.